जय बाळूमामा मित्रांनो, आज आपण एक अत्यंत महत्त्वाच्या घटकावर व्हिडिओ बनवतोय। तो घटक म्हणजे प्राइज ॲक्शन। तुम्ही आजपर्यंत बराच वेळा ऐकलं असेल की प्राइज ॲक्शन तुम्ही कुणाला विचारलं तर ते म्हणतात की आम्ही प्राइज ॲक्शनवरती काम करतोय। खऱ्या अर्थानं मार्केटमध्ये प्राइज ॲक्शन, SMC कन्सेप्ट, ICT कन्सेप्ट, कोण सॉफ्टवेअर काम करते, कोण इंडिकेटरवरती काम करते। पण एका पिक्चरमध्ये डायलॉग आहे बघा की या पृथ्वीवरती शेवटी काय टिकणार, तर ते म्हणजे प्लास्टिक। तर अगदी मार्केटमधलं जर काय टिकणार असेल सगळ्यात शेवटी तर ते म्हणजे प्राइज ॲक्शन। मार्केटमध्ये अनेक गोष्टी बदलतील, अनेक गोष्टी नव्याने येतील, पण प्राइज ॲक्शन जी गोष्ट आहे ना ते मार्केटचं अंतिम सत्य आहे। लक्षात ठेवा, जर प्राइज ॲक्शनवरती जर आपण कमांड मिळवली, प्राइज ॲक्शनवरती जर आपण मास्टर के मिळवली तर मार्केटमध्ये दुसरं कुठलीही गोष्ट करण्याची गरज नाही, दुसरी कोणतीही गोष्ट शिकण्याची गरज नाही। थोड्या गोष्टीवरती फोकस करून आपण वाटेल ते मार्केट करून आपण आपले रिवॉर्ड्स घेऊ शकतोय। पण हे प्राइज ॲक्शन नेमकं आहे काय? बऱ्याच जणांना प्राइज ॲक्शनवरती काम करायचं माहिती आहे, पण नेमकं आहे काय ह्याच्यामध्ये भरपूर कन्फ्युजन आहे। सुरुवातीला सांगतो की हा जर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला तर प्राइज ॲक्शन नावाची जी गोष्ट आहे तुमची 100% क्लिअर होऊन जाणार। फक्त इतकंच की हा व्हिडिओ थोडासा मोठा होईल, त्यामुळं तुम्हाला ज्यावेळी वेळ असेल त्यावेळीच हा व्हिडिओ स्टार्ट टू एंड बघा। प्राइज ॲक्शन ही गोष्ट तुमच्या आयुष्यात पूर्णपणे समजली असेल, त्यानंतर फक्त काम करणं बाकी आहे। नेमकं आपण आता सुरुवात कशी करायची आहे, प्राइज ॲक्शन काय समजून घ्यायचं आहे, तर प्राइज ॲक्शनवरती काम कसं करायचं हे या व्हिडिओमधून तुम्हाला मी सांगणार नाही। तर नेमकं प्राइज ॲक्शन काय आहे, प्राइज ॲक्शनमध्ये काय घटक येतात, कशा प्रकारे घटक येतात हे आपण बघायचं आहे। त्याद्वारे तुम्ही नंतर प्राइज ॲक्शनवरती काम करू शकता। थोडक्यात प्राइज ॲक्शन ही एक फॅमिली आहे। प्राइज ॲक्शन ही एक फॅमिली आहे। त्या फॅमिलीमध्ये आई आहे, बाप आहे, पोरा आहे, चुलता आहे, भावके आहे, तर एकूण सगळी मिळून फॅमिली झालेली आहे। म्हणजे नेमकं ह्यामध्ये कोण कोण होते आणि यामध्ये आपण कुठल्या गोष्टीवर काम केलं पाहिजे। थोडक्यात मी मुलाला धरून काम करणार आहे, मला मुलगा हा घटक आवडते, पण हे मुलाला धरून काम करत असताना त्याचा आधार घ्यायचा, आपण बापाला विचारायचं, जरासं चुलत्याला विचारायचं पोरगं काय गुणाचं आहे। त्या प्रकारे प्राइज ॲक्शनमध्ये फक्त प्राइज ॲक्शनवर काम केलं जात नाही, तर ते प्राइज ॲक्शन समजण्यासाठी आणखीन 5-6 गोष्टीचा त्यामध्ये आधार घेतला जातोय आणि त्या 5-6 गोष्टीच्या आधारातून तयार होतं ते म्हणजे एकूणच प्राइज ॲक्शन। त्या 6-7 गोष्टींचं एकत्रीकरण केल्यानंतर तयार होतं प्राइज ॲक्शन। त्या पद्धतीनं आपण त्या 6-7 गोष्टीपैकी एक गोष्ट पकडली, बाकीच्या 5-6 गोष्टीचं आपण कन्फर्मेशन घेतलं तर आपण प्राइज ॲक्शनवरती चांगल्या प्रकारे काम करू शकतो। तर नेमकं प्राइज ॲक्शनमध्ये कोणत्या गोष्टी येतात, कशा प्रकारे येतात, ह्या सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत। सुरुवातीला प्राइज ॲक्शनमध्ये आपण कुठले कुठले घटक बघणार आहेत ते पण तुम्हाला मी सांगतो। सुरुवातीला लक्षात घ्या प्राइज ॲक्शन म्हणजे नेमकं काय आहे। प्राइज ॲक्शन जर आपण अर्थ बघायला गेलं तर काय आहे, प्राइजची ॲक्शन म्हणजे एखाद्या संख्येची, एखाद्या किमतीची ॲक्शन, बिहेवियर, मुवमेंट। प्रत्येकाचा स्वभाव असतोय, कुणाचा हसरा स्वभाव, कुणाचा रडका स्वभाव, कुणाचा रागीट स्वभाव, तसं मार्केटचा सुद्धा एक स्वभाव आहे, ती जे एक बिहेवियर आहे। तर ह्या प्राइज ॲक्शनमधून त्या मार्केटचं बिहेवियर, त्या प्राइसचं बिहेवियर समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो, कारण की प्रत्येक चार्टचं बिहेवियर काही वेळी समान बघायला मिळेल आपल्याला। मग ते कशा प्रकारे दिसते, ते कशा प्रकारे प्राइसची मुवमेंट होते हे समजून घेणं, ते समजण्यासाठी कुठल्या गोष्टीचा आधार घ्यावा लागतोय त्या गोष्टींचा आधार घेणं आणि त्याद्वारे प्राइजवरती काम करणं म्हणजे प्राइज ॲक्शनवरती काम करणं। आता ते समजण्यासाठी कोणत्या गोष्टींचा आधार घ्यायचा ते आपण यामध्ये बघायचं आहे। तर प्राइज ॲक्शन ही बेसिक कन्सेप्ट तुम्हाला कळली का? तर प्राइज ॲक्शन म्हणजे प्राइजची ॲक्शन, एखाद्या संख्येची, एखाद्या किमतीचं बिहेवियर, वागणं हे समजून घेणं आणि ते समजल्यानंतर त्यावरती काम करणं। आता प्राइज ॲक्शन समजण्यासाठी आपल्याला काय समजून घ्यायला लागतंय, तर चार्ट कशावर तयार होतोय, कॅन्डलवर, कॅन्डलचा मिळून चार्ट तयार होतो। तो कॅन्डल कशी तयार होते हे पण आपण यामध्ये आता बघायचं आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण ह्याच्यामध्ये काय काय बघणार आहोत ह्या एकूणच या आपण आजच्या व्हिडिओमध्ये ती इथं बघूयात। सुरुवातीला बेसिक तुम्हाला आता सांगितलेलं आहे प्राइज ॲक्शन काय आहे किंवा कशा प्रकारे काम करतं। तर ह्याच्यामध्ये काय पॉईंट आहेत ते पॉईंट आपण क्लिअर करायचे आहेत। ते म्हणजे कॅन्डल काय आहे, कॅन्डल कशी तयार होते आणि महत्त्वाच्या कॅन्डल फक्त आपण यामध्ये बघायचं आहे। लक्षात घ्या, प्रचंड कॅन्डल आहेत, प्रचंड कॅन्डलस्टिक आहेत, सगळ्या करत बसायचे नाहीत, महत्त्वाच्या तोड्या 4-5 घ्यायच्या, फोकस फक्त लक्षात ठेवा त्या पोपटाचा डोळा बघायचा आहे। त्या पद्धतीनं सगळ्या कॅन्डलस्टिक करायचे नाहीत, नेमके जे मार्केटमध्ये जास्त प्रमाणात काम करते तेवढेच फक्त कॅन्डल बघायचे, त्यावरती काम करायचं। त्यानंतर सेकंड पार्ट आपण बघायचं, ह्याच्यामध्ये आणखी काय, तर 6 पॉईंटमध्ये प्राइज ॲक्शन क्लिअर होऊन जाणार आहे। पहिला पॉईंटमध्ये सपोर्ट रेजिस्टन्स हे नेमकं काय आहे, कसं ड्रॉ करायचं, किती प्रकारे सपोर्ट रेजिस्टन्स असणार आहेत। त्यानंतर बघायचं आपण कॅन्डलस्टिक, त्यातल्या महत्त्वाच्या कोणत्यात बघायचं आहे। त्यानंतर बघायचं आपण चार्ट पॅटर्न, त्यामध्ये महत्त्वाचं काय बघायचं आहे। त्यानंतर बघायचं आपण फेकआउट आणि ब्रेकआउट, ह्यामध्ये फरक काय आणि ते कशा प्रकारे ओळखायचं। त्यानंतर बघायचं आहे मार्केटचं स्ट्रक्चर काय आहे आणि सगळ्यात शेवटी आहे ते म्हणजे डाऊ थेरी, आणि या डाऊ थेरीमध्ये हे त्याचे डाऊ थेरीचे 5 पॉईंट आहेत। हे एवढंच म्हणजे प्राइज ॲक्शन असते। हे जे तुम्हाला मी आता पॉईंट सांगितले ना, ह्या पॉईंटच्या बाहेर प्राइज ॲक्शन काय नाही।
ज्यांना हे पॉईंट समजले, ज्यांनी ह्या पॉईंटला धरून काम केलं, आता काय होणार आहे, तुम्हाला हे आज पॉईंट सगळे समजतील, फक्त इथून पुढे प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. तुम्ही जर टिचून त्यावरती प्रॅक्टिस केलं, त्याला धरून राहिला, हात धुण्याच्या पाठीमागं लागला, तर एकूण प्राइज ॲक्शन तुमचं एकदम क्लिअर होऊन जाईल. आणि पुढच्या काय महिन्यात जर तुम्ही प्रचंड यावरती प्रॅक्टिस केलं तर प्राइज ॲक्शनमध्ये तुम्ही 100% बाप व्हाल. प्राइज ॲक्शनमध्ये हे जे तुम्हाला मी घटक इथं दाखवलेत, ह्याच्या बाहेर एकही घटक नाही आणि घटक घ्यायचा पण नाही जर कुठला असला तरी. एवढ्यावरतीच काम केलं तर आपल्याला क्लिअर कट प्राइज ॲक्शनवरती काम करता येतं. आता आपण प्राइज ॲक्शन बघत असताना ही प्राइजची ॲक्शन कुठं घडणार आहे सगळी, तर ती प्राइज ॲक्शन घडणार आहे चार्टवरती. चार्ट कशापासून तयार होते, कॅन्डलपासून. आणि आपण आता कॅन्डल कशी तयार होते हे आधी आपण शिकलं पाहिजे, कारण की प्रत्येक कॅन्डल काहीतरी वेगळं सांगत असते, प्रत्येक कॅन्डलमध्ये काहीतरी अर्थ लपलेला असतो. ते कॅन्डल आपण शिकून घेतली पाहिजे, कॅन्डल कशी तयार होते आणि प्रत्येक कॅन्डल काय सांगते. आणि त्यानंतर ज्या महत्त्वाच्या कॅन्डल आहेत, अनेक कॅन्डल आहेत, फक्त 2-3 महत्त्वाचे कॅन्डल आहेत, त्या थोड्या आपण फक्त शिकायच्या आणि त्या प्राइज ॲक्शनमध्ये आपण यूज करायच्या. सगळ्यात आधी आपण ज्यापासून चार्ट तयार होते ती कॅन्डल, त्या कॅन्डल कशा तयार होतात बघूयात. ज्या रेड कॅन्डल असतात त्यामध्ये सेलर ॲक्टिव्हिटी असतात आणि ज्या हिरव्या कॅन्डल आहेत त्यामध्ये बायर ॲक्टिव्हिटी असतात. स्ट्रॉंग कॅन्डल असतात, काही वीक कॅन्डल असतात आणि काही कॅन्डल असतात त्या अनडिसिजिव्ह, म्हणजे त्यातून आपल्याला निर्णय घेता येत नाही काय करायचं तो. इथं बघू शकता की कॅन्डल कशी तयार होते. ज्या कॅन्डलच्या वर वीक सोडलेले नसतात, आता इथं बघा ही जर कॅन्डल इथून सुरुवात झाली, कॅन्डलची बॉडी इथं ओपन झालेली आहे आणि वरती जाऊन क्लोज झालेली आहे, म्हणजे ह्या कॅन्डलचा ओपन बी हाच आहे आणि लो पण हाच आहे. तर ह्या कॅन्डलचा हाय पण हाच आहे आणि क्लोज पण ह्याच ठिकाणी. पण कॅन्डलचा दुसरा प्रकार बघायला गेलं तर हा कॅन्डलला, ज्या कॅन्डलला वीक सोडले असते ह्याला आपण वीक म्हणू शकतोय किंवा शेपूट म्हणा किंवा शॅडो म्हणा. ह्या कॅन्डलचा लो हा आहे आणि जिथं बॉडी करायला सुरुवात झालेली आहे त्याला ओपन म्हणायचं, जिथं बॉडी क्लोज झालेली आहे त्याला क्लोज म्हणायचं आणि वीक सोडून जिथं पण वीक गेले त्याला हाय म्हणायचं. हा कॅन्डलचा बेसिक प्रकार आहे. कॅन्डल अशा प्रकारे तयार होतात. तर प्रत्येक ज्यावेळी तुम्ही चार्टचा अभ्यास कराल त्यावेळी प्रत्येक कॅन्डलला थोडा बारकाईने बघा की कॅन्डल ह्या स्ट्रॉंग झाले तर का झाले, कुठले कॅन्डल अनडिसिव्ह झाले, कुठल्या कॅन्डलमध्ये पिनबार झाला आहे, कुठल्या कॅन्डलमध्ये डोजी झालेला आहे, कुठल्या कॅन्डलमध्ये म्हणजे थोडासा रेड कॅन्डलचा भाग आहे आणि जास्त वीकचा भाग आहे किंवा वीकचा थोडा भाग आहे, बॉडीचा जास्त भाग आहे. हे कॅन्डलमध्ये बायर आणि सेलरचा प्रमाण दाखवते. ठीक आहे. आता आपण कॅन्डल कशी तयार झाली बघितली आणि त्या कॅन्डलपासून तयार होतो तो म्हणजे चार्ट अशा प्रकारचा. इथं बघू शकता तुम्ही, आता हा बिटकॉइनचा चार्ट आहे. तर ह्या कॅन्डलपासून तयार होते असा चार्ट. प्रत्येक कॅन्डल आपल्याला काहीतरी सांगत असते. हां, ज्या ठिकाणी खाली वीक असते आणि वर प्रेशरनं मार्केटवर जाते त्यावेळी लक्षात घ्यायचं की खालून मार्केटला बाहेर प्रेशरवर द्यायला लागले, त्यामुळे मार्केट इथं खाली पडणार असते तरी पण मार्केटचं बाहेरचं प्रेशर एवढं आहे की ते मार्केट वरती ढकलते, त्यामुळे मार्केट असं वरती वीक सोडते, खाली वीक सोडते. त्याच प्रकारे सेलिंगसुद्धा कॅन्डल आपण बघू शकतो. तर आता आपण हे बघून झाल्यानंतर कुठल्या कॅन्डलवरती फक्त काम करायचं आहे, कुठल्या कॅन्डलस्टिक आपण बघितल्या पाहिजेत ह्यामध्ये आपण बघायचं आहे. तर प्राइज ॲक्शनमध्ये अनेक कॅन्डल आहेत, अनेक कॅन्डलस्टिक आहेत, पण फक्त ह्या ज्या 3 आहेत डोजी, हॅमर आणि शूटिंग स्टार, यावर तुम्ही फक्त काम करा आणि ह्या फक्त बघितल्या पाहिजे जेणेकरून आपल्याला काम करायला सोपं जाईल. नाहीतर काय होणार, सगळ्यात जर कॅन्डलस्टिक आणि सगळ्यात जर कॅन्डल आपण बघायला लावलो प्राइज ॲक्शनचा भाग आहे म्हणून तर फक्त भाराभर चिंधे होणार आहेत. त्यामुळे ह्या 2-3च बघा, कारण ह्या 2-3च मोस्ट ऑफ टाईम मार्केटमध्ये वर्क होताना दिसलेले आहेत. तर इथं ही डोजी कॅन्डल आहे, ही कशा प्रकारे तयार होते. डोजी कॅन्डलमध्ये ह्या कॅन्डलला इनडिसिजिव्ह कॅन्डल किंवा निर्णय न घेताना कॅन्डल असं पण याला म्हणू शकतोय, कारण की ह्यामध्ये सेलर आणि बायरचं दोन्हींचं प्रेशर दोन्ही बाजूनं प्रचंड असते. डोजी दोन्ही बाजूनं दाबली जाते, म्हणजे डोजी म्हणजे दाब, आणि दाबल्यामुळं ते मधीच चपटं होते, सँडविच होते, त्यामुळे ह्याला आपण डोजी म्हणूयात. आणि दोन्ही बाजून दाबल्यामुळे मध्ये असं वजाबाकीसारखं चिन्ह होते, ह्याला डोजी कॅन्डल म्हणायचं. कधी हे रेड असू शकते, कधी हे ग्रीन असू शकते, ह्या दोन्ही कलरमध्ये होऊ शकते. पण ही अनडिसिजिव्ह कॅन्डल आहे, ही ज्या ठिकाणी झालेले दिसेल त्या ठिकाणी ट्रेड घ्यायला टाळायचं. समजा मार्केट असं डाऊन ट्रेंडला आहे, इथं कुठंतरी झाली, किंवा अप ट्रेंडला आहे तरी इथं कुठंतरी झाली, किंवा सपोर्टवरती झाली, रेजिस्टन्सवरती झाली, तरीसुद्धा कुठल्याही बाजूच्या बाय किंवा सेलला बसायचं नाही, कारण की मार्केटमध्ये सेलरचं आणि बायरचं प्रेशर समप्रमाणात आहे. त्यामुळे मार्केट कुठल्या बाजूला जाईल हे सांगता येत नाही. त्यामुळे अशा कॅन्डलच्या नंतर एंट्री करण्यापासून सावध व्हायचं, थांबायचं. त्यानंतरची निर्णायक कॅन्डल होऊन द्यायची, मग ती बाय साईडला होऊन दे किंवा सेल साईडला होऊन दे, आणि त्यानंतर आपण बाय किंवा सेल साईडला बसायचा निर्णय घेऊ शकतो. या कॅन्डलमध्ये जर निर्णय घेतला तर गंडण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे ह्या अनडिसिजिव्ह कॅन्डल, ह्या डोजी कॅन्डल आपण म्हणू शकतोय. आणि त्यामुळे अशा कॅन्डल जिथं होत असतील, अशा कॅन्डल जिथं झाल्या दिसतील तिथं मार्केटपासून एंट्री करण्यापासून वाचलं पाहिजे. ह्या कॅन्डल इनडिसिजिव्ह असतात, त्यामुळे ह्या कॅन्डलकडे बारकाईने लक्ष द्यायला
आपण पाहिजे. तर ह्या त्यानंतर आता आपण दुसरी कॅन्डल बघायची ती म्हणजे हॅमर. आता हॅमर कॅन्डलचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या हॅमर कॅन्डल आपल्याला एक बुलिशनेस दाखवतं किंवा मार्केटचा अपट्रेंड तिथून साईन येते की मार्केट इथून अप साईडला जाऊ शकते. आता हे बघा इथं आता ही हॅमर कॅन्डल अशी असणार आहे. कशी आहे? हॅमर म्हणजे हातोड्यासारखी खाली वीक सोडणार आणि वरती असं ठोकळा टाईप असं असणार, म्हणजे आपल्या हातोड्यासारखं असणार आणि अशा प्रकारे हॅमर कॅन्डल होत्या. तर आता थोडासाला वीक असेल किंवा नसेल सुद्धा, पण आता ही हॅमर कॅन्डल तुम्ही म्हणशील की सर आम्ही बऱ्याच वेळा बघितले हॅमर कॅन्डल अशी झालेली आहे डाऊन ट्रेंडमध्ये, पण तिथून मार्केट काय वरती गेलेलं नाही, परत आणि खाली आलं आहे. ह्याचा अर्थ असा नाही की हॅमर कॅन्डल झाल्यानंतर बाय साईडला मार्केट जाणारच किंवा एंट्री घ्यायची. बघा मार्केट या पूर्णपणे प्रोबॅबिलिटीवर चालतं. मार्केटमध्ये 100% काही सत्य नाही, 100% काही असत्य नाही. हे फक्त प्रोबॅबिलिटी आहे. त्यामध्ये आपण प्रयत्न करायचे की आपण कशा प्रकारे बरोबर येऊ शकतोय. त्यासाठी आपण कन्फर्मेशन घ्यायचे असतात आणि आपण 2-3 कन्फर्मेशन घेतल्यानंतर आपण बरोबर येण्याची शक्यता वाढते. तर हॅमर कॅन्डलमध्ये बाय साईडला जाण्याचे सिग्नल असतात, पण ती हॅमर कॅन्डल बनते कुठं हे महत्त्वाचं आहे. योग्य ठिकाणी हॅमर कॅन्डल झाल्यानंतर आपण तिथं बाय साईडला जाऊ शकतो. उदाहरणार्थ हॅमर कॅन्डल जर सपोर्टवर तयार झाली तर मार्केट तिथून बाय साईडला जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे जर हॅमर कॅन्डल सपोर्टवर होत असेल तर तिथून बाय साईडला आपण एंट्री घेऊ शकते. पण रेजिस्टन्सच्या जवळ जर हॅमर कॅन्डल झाली तर तिथून मार्केट वर जाण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे रेजिस्टन्सवर जर हॅमर कॅन्डल होत असेल तर तिथं आपण बाय साईडला बसायचं नाही. तर हॅमर कॅन्डल एक लक्ष ठेवा, जिथून बाय साईडचा जाण्याचा सिग्नल मिळतो तर ती फक्त कुठं होते, कुठल्या पोझिशनला होते आणि त्याला आपण किती कन्फर्मेशन घेऊ शकतो का, ह्या सगळ्या गोष्टीचा अँगलचा विचार करून जर हॅमर कॅन्डलचा उपयोग करून घेतला तर आपल्याला फायदा होईल. तर आपण ही दुसरी कॅन्डल बघितली ती म्हणजे हॅमर. तर आपण हॅमरचा एक वापर करायचा आहे, त्यानंतर डोजीचा करायचा आहे आणि तिसरा जो आपण वापर करायचा आहे तो म्हणजे शूटिंग स्टार. ही शूटिंग स्टार जी कॅन्डल आहे ही अत्यंत महत्त्वाची आहे. ही कॅन्डल दर्शवते मार्केटमध्ये सेल सेटला मार्केट जाण्याची शक्यता. आता जे मी हॅमरला सांगितलं ते येतच, फक्त हे आधीमध्ये कुठं पण झालेलं दिसेल तिथून मार्केट खाली पडलेलं का, मग असं नाही. शूटिंग स्टार जसं हॅमर सपोर्टवर झाल्यानंतर मार्केट वर जाण्याचं आणखीन कन्फर्मेशन वाढते, कारण आपण सपोर्टवर झाल्यामुळं आपला एक आणखी खात्री पटली की मार्केट वर जाऊ शकते. तसं रेजिस्टन्सवर जर शूटिंग स्टार अशी कॅन्डल झाली तर मार्केट खाली येण्याची शक्यता आहे. त्यामुळं शूटिंगवर रेजिस्टन्सवर जर शूटिंग स्टार ही कॅन्डल तयार झाली तर तिथून आपण सेल सॅटला बसण्याची आपण म्हणजे पोझिशन घेऊ शकतोय. तर तुम्हाला हे 3 कॅन्डलस्टिक कळल्या का? हॅमर कशा प्रकारे काम करते त्याचं कन्फर्मेशन कसं घ्यायचं, शूटिंग स्टार कशा प्रकारे काम करते त्याचं कन्फर्मेशन कसं घ्यायचं आणि त्यानंतर डोजी कशा प्रकारे काम करते आणि त्यामध्ये आपण काय करायचं नाही. फक्त या 3 कॅन्डलचा जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे. 3 कॅन्डल जर आपण फोकस केलं तर आपल्याला बाकीच्या गोष्टी सोप्या जातील. भरमसाठ कॅन्डलस्टिकवर किंवा भरमसाठ कॅन्डल करू नका, त्याचा काही उपयोग होणार नाही, त्याचं फक्त आपलं कन्फ्युजन वाढेल. तर या 3च कॅन्डलस्टिकवर काम केलं पाहिजे असं मला वाटते. आता आपण चार्ट कसा तयार होतो कॅन्डलपासून आणि कॅन्डल कशा तयार होतात बघितलं आणि महत्त्वाच्या कॅन्डल आपण 2-3 बघितल्या, फक्त त्यावरती आपण काम करायचं आहे. आता इथून पुढं आपण प्राइस ॲक्शनचे जे काही 6-7 पॉईंट आहेत बेसिक ते पॉईंट बघणार आहे आणि त्या पॉईंटचं थोडंसं आपण डिटेलमध्ये बघणार आहे. तर प्राइस ॲक्शनमध्ये सगळ्यात पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट येतो तो म्हणजे सपोर्ट रेजिस्टन्स. सपोर्ट रेजिस्टन्स हा प्राइस ॲक्शनचा एक सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. प्राइस ॲक्शनचा हा आत्मा आहे असं म्हटलं तरी चालेल आणि मला तर वैयक्तिक असं वाटतं की चार्टचा जर का आत्मा असेल तर ते म्हणजे सपोर्ट रेजिस्टन्स, कारण मार्केटमध्ये सपोर्ट रेजिस्टन्स 100% काम करतं, हा माझा अनुभव आहे. तर सपोर्ट रेजिस्टन्स म्हणजे नेमकं काय, तर लक्षात घ्या कधीही मार्केट किंवा कधीही चार्ट असा डायरेक्ट वरती जाणार नाही किंवा डायरेक्ट खालती पडणार नाही. त्याला कुठेतरी थांबलं पाहिजे, त्याला कुठून तरी प्रॉफिट बुकिंग केलं पाहिजे किंवा कुठून त्याला लॉस बुक केला पाहिजे. म्हणजे आपण याला डिमांड सप्लाय झोन म्हणू शकतो. आणि ICT SMC कन्सेप्टमध्ये ह्याला फक्त वेगळी नावं दिली आहेत, फेअर व्हॅल्यू गॅप किंवा काय अशा वेगवेगळ्या गोष्टी नावं दिल्या आहेत. लक्षात घ्या प्रत्येक ज्या कन्सेप्ट आहेत ना त्याचा आत्मा जे कुठं आहे तो तुम्हाला प्राइस ॲक्शनमध्ये बघायला मिळेल, फक्त त्याला नावं बदलून दिली आहेत. म्हणजे गंगाधरी शक्तिमान असं म्हणतोय ना आपण त्या टाईप आहे. त्यामुळे फक्त प्राइस ॲक्शनवरती काम केलं तरी पुरेसं आहे, बाकीचं इकडे तिकडे कुठेही पळू नका. तर सपोर्ट रेजिस्टन्स म्हणजे काय, सगळ्यात आधी आपण समजून घेऊ सपोर्ट म्हणजे काय. मार्केट चार्ट ज्यावेळी असा वरती जात असतो परत खाली येत असतो आणि परत एखाद्या पॉईंटवरून बाउन्स करतो, परत आणि खाली येतो, परत आणि त्या पॉईंटवरून बाउन्स करतोय. असं एखाद्या पॉईंटवरून जर मार्केट चार्ट बाउन्स करत असेल तर तिथं ती जो एरिया आहे तो एरिया सपोर्ट मानला जातो, कारण की त्या एरियावरती त्या पॉईंटला आल्यानंतर मार्केट एक तिथून बाउन्स करतं, परत तिथं मार्केटमध्ये बाहेर ॲक्टिवेट होतात आणि तिथून मार्केटला ते वरती घेऊन जातात. सेम तीच कन्सेप्ट आहे. मार्केट ज्या ठिकाणी वर जाते, वर गेल्यानंतर एखाद्या पॉईंटपासून एखाद्या प्राईजपासून एखाद्या लेवलपासून मार्केट सतत खाली पडते, त्या लेवलला रेजिस्टन्स म्हणायचं, कारण तिथून मार्केट चेंडू धडकून कसा पाठीमागे येतो तसा पाठीमागे येते. त्यामुळे तो एक महत्त्वाचा तिथून मार्केट सेलर ॲक्टिवेट होत आहेत, त्यामुळे त्या पॉईंटला आपण रेजिस्टन्स म्हणायचं. तर अशा प्रकारे सपोर्ट आणि रेजिस्टन्स असते. तर आपण ते आता कशा प्रकारे मार्क करायचे ते बघूया. हा एक बिटकॉइनचा चार्ट आहे. आता इथं बघा ही तुम्हाला दिसते 4 तासाच्या टाईम फ्रेमवर हा चार्ट आहे.
तर इथं हे जे तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर चार्ट दिसतोय, आपण ह्यासाठी काय प्रकारे करू शकतोय, तर एक हॉरिझॉन्टल लाईन आपल्याला ट्रेडिंग व्ह्यूच्या आपल्या या ट्रेडिंग सॉफ्टवेअरवर मिळत असत्या, ती हॉरिझॉन्टल लाईन क्लिक करायची आणि इथं आता बघा इथं तर आपल्याला काय दिसतंय की मार्केट इथून एकदा इथून एकदा इथून एकदा इथून एकदा असं बऱ्याच पॉईंटवर मार्केट इथून वर गेलेला आहे. त्यामुळे हा जो एरिया आहे तो मी सपोर्ट म्हणून गृहीत धरू शकतोय. आणि त्यानंतर मी जर पुढे सुद्धा बघितलं तर मार्केट पुन्हा एकदा त्या पॉईंटवरून मला बऱ्याचदा वरती गेलेलं दिसते. पण कसं आहे माहिती आहे का, एखादा सपोर्ट मार्केट तिथं येऊन 100 वेळा परत बाउन्स करणार असं नाही, परत तो सारखा त्यावरती. आता बघा हा चेंडू आहे, समजा चेंडू एकदा आपटला ठीक आहे, दुसऱ्यांदा आपटला ठीक आहे, बाउन्स करणार. पण ज्यावेळी एखादा चेंडू ज्यावेळी पहिल्यांदा आपटतोय त्यावेळी त्याचा वेग कसा असतोय, असा आपटणार, पहिल्यांदा आपटल्या सटकीने वर जाते, दुसऱ्यांदा आपटला तरी आणखीन जरा पॉवर असतात, तिसऱ्यांदा आपटल्यानंतर आणखी पॉवर असत्या. पण एखादा चेंडू एखाद्या लेवलवरती सारखा सतत आपटला तर ती लेवलवर कमजोर होते आणि चेंडूचा वेग सुद्धा असा हळूहळू कमी होतो. तसंच सपोर्टचा आहे, एखाद्या लेवलवरती ती बऱ्याच वेळा आपटल्यानंतर ती लेवल कमजोर होते आणि त्यानंतर ती लेवल इथं बघता तुम्ही तोडून झाल्यानंतर पुन्हा रिटेस्ट करून मार्केट खालचं तुम्हाला ट्रेंड झालेलं इथं दिसून येतोय. त्यामुळं सपोर्ट हा जरी वर्क होत असला तर त्याला लिमिटेशन्स आहेत, त्या पद्धतीनं रेजिस्टन्स सुद्धा वर्क होत असला तर त्याला लिमिटेशन्स आहेत. फक्त आपण त्यात आपल्या अनुभवातून ते बघायचं आहे की कुठली प्राईस किंवा कुठला सपोर्ट कधी वर्क होणार आहे आणि कधी वर्क होणार नाही. मग त्यातूनच मग फेक ब्रेकआउट किंवा आपण जे म्हणतो ना मार्केटनं तो फेक ब्रेकआउट दिला तर त्यातूनच येतो, कारण का ती लेवल त्यावेळी कमजोर झालेली असते. तर अशा प्रकारे आपण सपोर्ट ड्रॉ करू शकतो आणि रेजिस्टन्स ड्रॉ करू शकतो. सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणून मार्केट रिप्लाय देत असतं, खाली पडत असतं किंवा वर जात असतं. आता दुसरा मुद्दा असा आहे की हे किती प्रकारचे असतात. सगळ्यांना माहीत असताना हा एक प्रकार आहे की हॉरिझॉन्टल लाईन टाकली की मार्केट ह्या लेवलपासून मार्केट वर जाणार म्हणजे सपोर्ट आहे, ह्या लेवलपासून मार्केट खाली येणार म्हणजे रेजिस्टन्स आहे. पण फक्त आडव्या लाईनीचाच कधी सपोर्ट रेजिस्टन्स नसतो. तर कधी कधी मार्केट काय होतंय, कधी कधी मार्केट असं, आता इथंच तुम्ही बघू शकताय, कधी कधी मार्केट खाली येत नाही. समजा आता इथं मी सपोर्ट म्हणून गृहीत धरला इथं काय ह्या लेवलला, पण मार्केट ह्या लेवलला आलंच नाही, इथूनच वर गेलं, परत इथं खाली आलं, ह्या जर सपोर्ट पकडला तर इथं पण आलंच नाही, इथूनच वर गेलं, परत मार्केट इथं खाली आलं, इथूनच वर गेलं. म्हणजे मार्केट खालच्या सपोर्टपर्यंत आलंच नाही, पण मार्केट हायर हाय करत गेलेलं दिसते आपल्याला इथं. ठीक आहे, तर काही वेळा मार्केटमध्ये ट्रेंडलाईन आखावी लागते. ती ट्रेंडलाईन कशी आखायची, आणि तो ट्रेंडलाईनसुद्धा एक प्रकारचा सपोर्ट असतो. थोडक्यात ही ट्रेंडलाईनची तर आपल्याला त्या चार्टमध्ये मिळून जाते ट्रेडिंग व्ह्यूमध्ये. तर असा पण ट्रेंडलाईन इथं आखली, आता मी रँडमली आखतोय. हां, 2 पेक्षा जास्त पॉईंट जुळले पाहिजेत बरं का. एका पॉईंटवरती कधी ट्रेंडलाईन नसत्या, 2 पेक्षा जास्त जर पॉईंट जुळले तर ती ट्रेंडलाईन आपण म्हणजे ही मानू शकतो, कन्फर्म मानू शकतो. ठीक आहे, आता हा सुद्धा ह्याला डायनामिक सपोर्ट आपण म्हणू शकतोय. मार्केट एकदा टेस्ट केलं, दुसऱ्यांदा टेस्ट केलं, तिसऱ्यांदा टेस्ट केलं, म्हणजे सपोर्ट हा फक्त आडवा नसून सपोर्ट असा डायनामिक प्रकारे तिरका सुद्धा असू शकतो. त्याला आपण ट्रेंडलाईन म्हणायचं. म्हणजे ट्रेंडलाईन आखून सुद्धा आपण सपोर्ट रेजिस्टन्स, आता इथं रेजिस्टन्स याचा कसा होणार, हा वरचा होणार. आलं का लक्षात. इथं बघा एकदा मार्केट टेस्ट झालं, दुसऱ्यांदा झालं, मार्केट ज्यावेळी तिसऱ्यांदा गेलं त्यावेळेस मार्केटने रिस्पेक्ट दिलं, म्हणजे हा बी एक प्रकारचा रेजिस्टन्स आहे. रेजिस्टन्स आणि सपोर्ट जसे आडवे असतात हॉरिझॉन्टली, तसे ट्रेंडलाईनच्या माध्यमातून अशा आपल्याला पॅरलल रूपात सुद्धा ते असतात. आणि तिसरा प्रकार आहे सपोर्ट रेजिस्टन्सचा, तो म्हणजे EMAवर. आता मी इथं EMA लावलेला तुम्हाला दिसतात 200 आणि 50 ह्याच्या क्रॉसचा EMA हा. तर हे सुद्धा ह्याला सुद्धा आपण एक डायनामिक सपोर्ट रेजिस्टन्स म्हणू शकतो. ज्यावेळी मार्केट ह्या EMAवरती येतं बऱ्याचदा तुम्हाला दिसेल की त्याला ते रिस्पेक्ट करते. इथं बघून चाला, आता थोडक्यात तुम्हाला इथं दाखवतो मी, एक सेकंद. आता इथं जर बघितलं आपण, इथं जर आपण बघितलं तर मार्केट इथं खाली आले, बघू शकता की एक्झॅक्टली ह्या EMAला टेस्ट करून मार्केट खाली पडलं, वरून खाली आले, एक्झॅक्टली या EMAला टेस्ट करून वरती गेलं, परत बघितलं मार्केट वरती गेलंय, पण एक्झॅक्टली या EMAला टेस्ट करून वरती गेलं. म्हणजे जो EMA असतो तो सुद्धा एक डायनामिक सपोर्ट रेजिस्टन्सचं काम करतोय. फक्त ह्या EMAवरती काम करत असताना जर कोणी EMAवरती स्पेशली काम करत असलं तर फक्त तेवढंच न बघता, तेवढ्यावरती ट्रेड न घेता कन्फर्मेशन जास्त वाढवायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि कन्फर्मेशन जास्त आल्यानंतर ट्रेडचं कन्फर्मेशन वाढतं. तर सपोर्ट रेजिस्टन्स कसा ड्रॉ करायचा किंवा सपोर्ट रेजिस्टन्स कशाला म्हणायचं ते कळलं. आणि सपोर्ट रेजिस्टन्स 3 प्रकारचे असतात ते बी कळलं तुम्हाला. हॉरिझॉन्टल असणार किंवा ट्रेंडलाईनच्या रूपात असणार किंवा EMAमध्ये सुद्धा आपल्याला ते बघायला मिळतात. तर प्राइस ॲक्शनचा हा पहिला पॉईंट ज्यामध्ये सपोर्ट रेजिस्टन्सवरती मार्केट चालतं. तर ते सपोर्ट रेजिस्टन्स अशा प्रकारे ड्रॉ करायचे आणि सपोर्ट रेजिस्टन्सचे प्रकार तुम्हाला यातून आता कळले असतील. आता प्राइस ॲक्शनमध्ये आपण दुसरा पॉईंट बघायचा आहे. प्राइस ॲक्शनमध्ये जे इन्क्लूड केलं जातं तो म्हणजे कॅन्डलस्टिक.
सपोर्ट रेजिस्टन्स बघितलं, सपोर्ट रेजिस्टन्स कशा प्रकारे काम करते, कसे ड्रॉ करायचे, आणि अत्यंत सगळ्यात महत्त्वाचा घटक तो आहे. फक्त त्या सपोर्ट रेजिस्टन्सवरती काम करत असताना कुठल्या गोष्टीचं कन्फर्मेशन घ्यायचं तर ते म्हणजे कॅन्डलस्टिकचं. तुम्ही फक्त कॅन्डलस्टिकवर काम करू शकताय का, तर नाही करू शकत. त्याला कन्फर्मेशन 2-3 घ्यायला लागतात. जर फक्त कॅन्डलस्टिकवर काम करत असेल तर त्याला आपण सपोर्ट रेजिस्टन्सचा जर आपण आधार लावला तर ते आणखीन आपल्याला चांगल्या प्रकारे वर्क झालेलं दिसून येईल. तर आपण कॅन्डलस्टिक अनेक प्रकारचे आहेत, तुम्ही जर शोधायला गेला तर 100 कॅन्डलस्टिक बघायला मिळतील. पण ते सगळे केले तर मी पुन्हा पहिला सांगितलं होतं की भाराभर चिंध्या होतील, त्यामुळे ठराविक बघायच्यात. ते सुरुवातीलाच आपण बघितलेत कशा प्रकारे कॅन्डल तयार होते, त्यावेळी तुम्हाला सांगितलेच आहे मी की कुठल्या कुठल्या कॅन्डलस्टिक आपण म्हणजे लक्ष द्यायचं आहे त्यामध्ये प्राइस ॲक्शनमध्ये. तर डोजी टाईपची कॅन्डलस्टिक जी आपण बघितली मग अशी, हॅमर कॅन्डलस्टिक, त्यानंतर पिनबार. पिनबार काय होते, पिनबार म्हणजे पिनसारखी, आपली पिन बघतोय ना आपण पिन, तसं पिनेसारखी त्याचं जे वरचं जे स्टार तुम्हाला हे कॅन्डलस्टिक आपण ह्यावरती सुद्धा बघितलेलं आहे. आणि महत्त्वाचे कॅन्डलस्टिक म्हणजे इंगल्फिंग, बुलिश इंगल्फिंग आणि बेरिश इंगल्फिंग. ह्या कॅन्डलस्टिक बुलिश इंगल्फिंग जर सपोर्टवर तयार झाली तर मार्केट तिथून वर जाणार असतं, त्यामुळे बुलिश इंगल्फिंग सपोर्टवरती शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बुलिश इंगल्फिंग म्हणजे काय, हिरवी कॅन्डल मोठी असते आणि रेड कॅन्डल छोटी असते, आणि ह्या रेड कॅन्डलला हिरवी कॅन्डल गिळत असते, इंगल्फ करत असते, म्हणजे गिळत असते, आपल्या पोटात घेत असते. अशा प्रकारे ही इंगल्फिंग. आणि बेरिश इंगल्फिंग म्हणजे काय, तर रेड कॅन्डल मोठी असणार आणि हिरवी कॅन्डल छोटी असणार. तर रेड कॅन्डल हिरव्या कॅन्डलला इंगल्फ करणार, म्हणजे आपल्या पोटामध्ये ओढून घेणार. ही रेजिस्टन्सवरती झाल्यानंतर तिथून मार्केट खाली पडण्याची शक्यता असते. तर हे जे कॅन्डलस्टिक आहेत या फक्त कॅन्डलस्टिकवरती मला वाटते फोकस केलं पाहिजे प्राइस ॲक्शनच्या ह्या एकूणच आपल्या प्रवासामध्ये. तर आपण पहिला पार्ट बघितला सपोर्ट रेजिस्टन्स, दुसरा आपण त्यातला पार्ट बघतोय पॉईंट महत्त्वाचा असला तो म्हणजे कॅन्डलस्टिक, त्यामध्ये कुठल्या कॅन्डलस्टिकवर भर दिली पाहिजे, तर ह्या कॅन्डलस्टिकवरती भर देऊन आपण काम केलं पाहिजे. आता प्राइस ॲक्शनच्या ह्या प्रवासामध्ये तिसरा पॉईंट होतो प्राइस ॲक्शनचा जो भाग आहे तो म्हणजे चार्ट पॅटर्न. लक्षात घ्या, चार्ट पॅटर्न सुद्धा 100 प्रकारचे आहेत. सगळे चार्ट पॅटर्न करायचे नाहीत, किंवा कोण आज तुम्ही एका चार्ट पॅटर्न काम करायला, समजा तुम्ही कुठल्या तरी एम पॅटर्न काम करताय किंवा डब्ल्यूवर काम करताय, दुसरा कोणतरी तुम्हाला तिसराच एखादा पॅटर्न सांगितला म्हणून आपला पॅटर्न सोडून त्या पॅटर्नवरती शिफ्ट व्हायचं नाही. एक कुठला तर पॅटर्न पकडायचा आणि त्याच्या पाठीमागे हादून लागायचं. हा देखील प्राइस ॲक्शनचा एक भाग आहे. लक्षात घ्या, जे काय चार्ट पॅटर्न आहेत त्यातले महत्त्वाचे चार्ट पॅटर्न मी आपल्यापुढे डिस्कस करतोय, त्या सगळे करण्याची गरज नाही. थोडक्यात एम पॅटर्न आहे, डब्ल्यू पॅटर्न आहे, कप अँड हँडल आहे, फ्लॅग पॅटर्न आहे आणि हेड अँड शोल्डर. आता हे सगळे करायचे का नाही, ह्यात कुठले तरी 1 किंवा 2 पकडा आणि त्याच्या पाठीमागे हादून लागायचं. आता ह्या पॅटर्नचा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा समजून घ्या, ते म्हणजे आता काय झालं माहिती आहे का, नवीन एक सिस्टीम आल्या, कुठला तरी चार्ट पॅटर्न झाला की असं म्हणलं जातं की मोठे प्लेयर हे चार्ट पॅटर्न मुद्दाम तयार करतायत रिटर्न गंडवण्यासाठी, आणि एकदा का रिटर्नने त्यामध्ये एंट्री टाकल्यानंतर मोठे प्लेयर त्यांचं कार्यक्रम करण्यासाठी मार्केट त्यांच्या विरुद्ध बाजूला नेतात, त्यांना बसवून लावून, म्हणजे त्यांचं एसएल हंटिंग करतात. पण हे पूर्ण सत्य आहे का, नाही. 100% मार्केटमध्ये काय नाही आपल्याला माहिती आहे, त्यामुळे हे पूर्ण सत्य पण नाही आणि पूर्ण असत्य पण नाही. थोडक्यात काय, मग सगळेच चार्ट पॅटर्न तयार होऊन परत ते म्हणजे ही झाले असते, म्हणजे वर्क झाले नसते, एसएल झाला असता. पण तुमच्या लक्षात येईल तुम्ही अभ्यास करताना की बराच वेळा चार्ट पॅटर्न सुद्धा वर्क होतो आणि बराच वेळा तो वर्क होत नाही. वर्क होत नाही जर त्याला फसवलं का, तर तसं काही नाही आहे. त्या ठिकाणी काय तर सेंटिमेंट तयार झाले असतील. तर आपलं कर्तव्य काय, समजा मी कप आणि हँडलवरती काम करणार आहे, मला सर चार्ट पॅटर्नवरती काम करायला आवडते, मी कप आणि हँडलवरती काम करेल, तर कप आणि हँडलवरती आपला हातकांडा जबरदस्त पाहिजे. आपल्याला हे समजलं पाहिजे की हा कप आणि हँडल चार्ट पॅटर्न कुठल्या सिनेरिओमध्ये वर्क होते, कुठल्या सिनेरिओमध्ये 100% वर्क होते, आणि कुठल्या सिनेरिओमध्ये हे तर काम गंडते, कुठल्या सिनेरिओमध्ये ह्याला एसएल हंटिंग होतं यामध्ये, किंवा मोठे प्लेयर गंडवत असतील, तर तो सा सिनेरिओ फाइंड करायचा. आणि अशामध्ये जिथं वर्क होणार आहे तिथं आपण वर्क होण्याच्या बाजून बसलं पाहिजे. आणि ज्यावेळी असं वाटतं की नाही आज मार्केटमध्ये जे पॅटर्न बना लागला आहे पण मला शंका आहे की मार्केट एसएल हंट करेल, त्यावेळी त्या पॅटर्नमध्ये एसएल हंटच्या बाजून बसायचं. थोडक्यात काय, मी जर एखादा पॅटर्न ठरवला ज्या पॅटर्नवरती काम करणार आहे, ह्याचा अर्थ त्या पॅटर्नला फॉलो करून त्या बाजून बसणार असं नाही, तर स्मार्टपणे काम करून जिथं त्या पॅटर्नचा एसएल हंटिंग होणार आहे तर एसएल हंटिंगच्या बाजूला बसलं पाहिजे. तर दोन्ही कुठलाही पॅटर्न 100% वर्क करणार नाही किंवा 100% तो फेल पण जाणार नाही. तर त्यावेळी आपण काय केलं पाहिजे, आपण आपला निर्णय स्मार्टपणे घेता आला पाहिजे. तर ते कधी होणार आहे, त्या पॅटर्नला तुम्ही 1000 वेळा चेक केलं, 1000 वेळा त्यावर प्रॅक्टिस केलं की तुम्हाला नेमकं कळते की हा पॅटर्न वर्क कधी होतो आणि कधी गणतो. तर अशा प्रकारे तुमचा कॉन्फिडन्स वाढू शकते. तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण कन्फर्मेशन घ्यायची जास्त आणि त्यातून आपण आपली एंट्री करायची का नाही करायची ठरवायचं. तर लक्षात घ्या, चार्ट पॅटर्न वगैरे ह्याच्या गोष्टी आहेत की नाही, ह्या मार्केटमध्ये वर्क होतात माहिती आहे का. हा मुळात मार्केटचा भाग नाहीच आहे, किंवा स्टॉक मार्केट असू दे किंवा कुठले मार्केट असू दे किंवा चार्ट, असं कधी ठरलेलं नाही की चार्ट पॅटर्न असा झाला तर आम्ही वर्क होणार. हे एक म्हणजे हे वर्क होते, ह्याचं उत्तर म्हणजे ह्याचं जे उत्तर आहे ते कोणाकडे नाही. थोडक्यात काय माहिती आहे का, हे वर्क का होते ह्याचं उत्तर एकच आहे बघा, मास इम्पॅक्ट. म्हणजे काय, एम पॅटर्न झाल्यानंतर मार्केट खाली पडणार,
हे सगळ्यांना माहिती आहे आणि सगळ्यांना वाटते की इथं खाली पडणार, त्यामुळे सगळेजण सेल साईडला बसतात. ह्याचा असं काही नाही की मार्केटने यम केल्यानंतर मार्केट खालीच पडलं पाहिजे. फक्त असं झालं की सगळ्यांनी शिकून असं झालं की ज्यावेळी एम पॅटर्न तयार होईल तेव्हा मार्केट खाली पडते. मी पण असा विचार करतोय, अमेरिकेत कोण बसला असेल किंवा कुठल्या सेप्रसमध्ये कोणतर बसला असेल किंवा युगांडामध्ये कोणतर बसला असेल ट्रेडर, तो सुद्धा असाच विचार करणार आहे हे युनिव्हर्स पॅटर्न आहे की एम झाल्यानंतर खाली पडेल, त्यामुळे तिथला सुद्धा रिटेलर आता काय करणार, सेल करणार. त्यामुळे एक मास इम्पॅक्ट असल्यामुळे मार्केट त्यावेळी खाली पडते. डब्ल्यू झाला की मार्केट त्यावर वर का जाते, कारण की मास इम्पॅक्ट. लक्षात ठेवा, इतकंच त्यामध्ये बाकीचे चार्ट पॅटर्न झाल्यानंतर मार्केट वर्क होतं का, तर तसं काय मार्केटला कळत नाही किंवा मार्केटला माहीत नाही की तो पॅटर्न झाला आहे आणि आपण ते केलं पाहिजे. अनेक लक्षात ठेवा, कुठली तरी एक टाइम फ्रेम आहे ना फिक्स केली पाहिजे, कारण जे चार्ट पॅटर्न आहेत ती समजा 5 मिनिटावर मार्केट तुम्हाला असं दिसेल 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर, पण 15 मिनिटावर बघताना काय तर फक्त असं दिसणार, एकच कॅन्डल दिसणार. मग इथं तर पॅटर्न झाला नाही, मग काय करणार. तर मार्केटमध्ये 5 मिनिटावर काम करणारे हजारो लाखो कार्यकर्ते आहेत, 15 मिनिटावर काम करणारे लाखो कार्यकर्ते आहेत, 1 तासावरती काम करणारे लाखो कार्यकर्ते आहेत. मग आपण काय करायचं, 100 वेळा टाइम फ्रेम बदलायची नाही. मी एकदा 1 मिनिटावर करतो, एकदा 5 मिनिटावर करतो, एकदा 10 मिनिटावर करतो, अजिबात करू नका. कुठला तर एक टाइम फ्रेम ठरवा आणि त्या टाइम फ्रेमवर मास्टरकी करा. लक्षात घ्या, कमीत कमी गोष्टी करणं आणि त्या गोष्टीवरती मास्टरी करणं हाच प्राइस ॲक्शनचा मेन फंड आहे आणि ट्रेडिंगमधला सुद्धा हाच फंड आहे. तुम्ही जर 5 मिनिटं टाइम फ्रेम निवडली, एकदा निवडली ना, 5-6 मिनिट टिचून त्याच्या मागे लागा, ती टाइम फ्रेम तुम्हाला सवय लागते. मग आणि त्या टाइम फ्रेमवर जे काम करत असतील त्यांना एम पॅटर्न दिसला तर मग तो वर्क होणार आहे. तुम्ही 15 मिनिटावर बघता एम पॅटर्न आणि 5 मिनिटावर बघता तुम्हाला वेगळं दिसणार. त्यामुळे एक टाइम फ्रेम पक्की करा, सारखा टाइम फ्रेम बदलायची नाहीत आणि शक्यतो 5 मिनिटाच्या वरच्या टाइम फ्रेम ठेवा. 1 मिनिटं वगैरे ना ह्याच्यामध्ये मला जास्त म्हणजे खात्री वाटत नाही, कारण 1 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर प्रचंड मोठ्या प्रमाणात म्हणजे काय म्हणते ट्रेडिंगपेक्षा भीतीच जास्त निर्माण होत्या. त्यापेक्षा 5 मिनिटाच्या वरच्या टाइम फ्रेम नक्कीच तुम्ही बघू शकताय. तर कशा प्रकारे पॅटर्न वर्क होतात, का होतात तुम्हाला मी सांगितलं. आता कुठल्या आपण पॅटर्नवर काम करू शकतोय, अनेक पॅटर्न आहेत, फक्त आपण हे 5-6 पॅटर्न बघायचे, त्यातील पण 1-2च काम करा. सगळ्यात पहिला एम पॅटर्न जो असा असतो, मी आता जास्त चार्टवरती जात नाही कारण जास्त वेळ होईल आणि व्हिडिओ खूपच मोठा होईल, तुम्ही नंतर तुम्ही चार्टवरती बघू शकता. डब्ल्यू पॅटर्न एक असतोय, यामध्ये मार्केट खाली पडणार असते, यामध्ये मार्केट वरती जाणार असते. त्यानंतर कप अँड हँडल अशा प्रकारचा चार्ट पॅटर्न आहे. इथं असा कप होणार, त्याचा असं हँडल होणार आणि हँडल असं ब्रेक केल्यानंतर मार्केट वरती जाते. पण बऱ्याच वेळा इथं मार्केटला रिटर्नला बसून मार्केट खाली सुद्धा येते. मग तेच तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं मी, ते कन्फर्मेशन किंवा तो आपण चार्ट 1000दा बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की कधी वर्क होणार आहे, कधी नाही होणार. इथं सपोर्ट आहे का, इथं रेजिस्टन्स आहे का, इथं कुठली EMA आल्या का, इथं कुठली कॅन्डलस्टिक तयार झाले का, बुलिश बेरिश, ह्या गोष्टी बघून आपण निर्णय घेऊ शकतोय. ठीक आहे, किंवा मार्केटचा सध्याचं प्रेशर काय लेवलचं आहे, मार्केट अप ट्रेंडला का डाऊन ट्रेंडला, ह्या गोष्टी त्यामध्ये काम करत आहेत. त्यानंतर बुल अँड फ्लॅग आपण म्हणतो, फ्लॅगचा एक असा होतो चार्ट पॅटर्न, असं खालून मार्केट वरतं, इथं असा फ्लॅग टॅप तयार होते आणि मार्केटला ब्रेक करून वरती जाते. त्याच पद्धतीने मार्केट बेरिश फ्लॅग पण असतोय, मार्केट खाली येणार, असं करणार, फ्लॅग तयार करणार आणि मार्केट खाली पडणार. तर हे फ्लॅग टॅप एक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हेड अँड शोल्डर, हे पण चांगलं वर्क होते मार्केटमध्ये. असं तो ह्या प्रकारचा पॅटर्न असतोय, ह्याला म्हणायचा शोल्डर, हे 2 शोल्डर, हा हेड, हा डाव्या बाजूचा शोल्डर, हा उजव्या बाजूचा शोल्डर. आणि एकदा का मार्केटने असा स्ट्रक्चर तयार केला, ह्या नेक लाईनला ब्रेक केल्यानंतर मार्केट असं खाली येतं. तर अशा प्रकारे हे चार्ट पॅटर्न आहेत. ह्यातले कुठल्या तर 1-2 चार्ट पॅटर्नचा आपण म्हणजे फाइंड करून त्यावरती प्रॅक्टिस करून त्यावरती आपण काम करू शकतो आधीच्या सगळ्या पॉईंटचा आधार घेऊन. तर हा एक प्राइस ॲक्शनचा तिसरा पॉईंट आहे. प्राइस ॲक्शनमध्ये चौथा पॉईंट होतो, तो म्हणजे अत्यंत महत्त्वाचा, सगळीजणं त्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात गंडतात, फसतात. तो पॉईंट म्हणजे ब्रेकआउट आणि फेकआउट. बऱ्याच जणांना फेक ब्रेकआउटमध्ये इतकं अडकतात की त्यांना अडकलेलं कळत नाही आणि इतके ओव्हर ट्रेड होतात. म्हणजे मला तर वाटते की ओव्हर ट्रेडिंग होण्याचं सगळ्यात मोठं कारण काय असेल तर ते म्हणजे रेंजबाउंड मार्केट आणि रेंजबाउंड मार्केटमध्ये होत असणारे फेकआउट. तर ते कसे ओळखले पाहिजेत किंवा कसे ओळखायचे आणि त्यामध्ये आपण कशा प्रकारे काम करू शकतो आपण बघूयात. तर अशा प्रकारे ज्यावेळी मार्केट चालतं, एखाद्या रेंजमध्ये चालतं, कन्सोलिडेशन मार्केट असते आणि त्यावेळी बघू शकता वरती असा एक रेजिस्टन्स तयार होते, खालती असा एक सपोर्ट तयार होते. बऱ्याच वेळा काय होते माहिती आहे का, बऱ्याच जणांना कड निघत नाही, मार्केट कधी एकदा एंट्री घेते असं होते. त्यामुळे इथं असं मार्केट खाली आलं तर बऱ्याच जण वाटते की मार्केट आता इथून खाली पडणार, म्हणून बरीच जण इथे सेल साईडला बसतात. पण मार्केट थोडं खाली जाते आणि परत वरती जाते, सगळ्यांचे स्टॉप लॉस इथं असतात. त्यामुळे इथं कुठं तर असणार स्टॉप लॉस हिट करते मार्केट आणि परत वर जाते. मग जे सेल साईडला बसले होते, स्टॉप लॉस सोडल्यानंतर त्यांना वाटते नाही आता मार्केटनं वरचं ब्रेक केले, आता मार्केट 100% वर जाईल, त्यामुळे इथं बाय साईडला बसणार आणि परत त्यांचे स्टॉप लॉस इथं कुठं तर असणार. परत मार्केट खाली येते आणि परत मार्केटमध्ये त्यांचे स्टॉप लॉस हिट करून मार्केट
परत त्या रेंजमध्ये अडकते आणि अशा प्रकारे आपला अकाउंटला पाक मार्केट सप्पई आणि क्लिअर करते. आणि ह्या असल्या मार्केटमध्ये बरेच जण ओव्हरट्रेड होतात आणि बरेच जण अडकण्याची शक्यता आहे. म्हणजे काय होतं माहिती आहे का, अगदी बॉटमला सेल होतोय आणि टॉपला की नाही बाय होत असतोय. म्हणजे इथं तुम्ही सेल करणार, मार्केटवर जाणार, आता वाटतं नाही आपलं पहिलं काम गणलं असेल, हे वर जाणारे मार्केट आणि हे खरं आहे, इथं बाय करणार, परत मार्केट खाली येणार आणि ह्याच्यामध्ये मार्केट अडकलं जाते. आणि त्यावेळी मार्केट काय करते, असे फेक ब्रेकआउट देते. आणि ह्या फेक ब्रेकआउट कसे ओळखायचे किंवा त्यामध्ये कशा प्रकारे आपण गंडायचं नाही हे आपण यामध्ये बघणार आहे. आणि त्यानंतर मार्केट खऱ्या अर्थानं रिअल ब्रेकआउट देतं किंवा ब्रेकडाऊन म्हणून याला आणि मार्केटमध्ये खाली येतं. 3 प्रकारच्या कंडिशन तुम्हाला त्यावरती मी कॅन्डल दाखवल्यात. अशा झाल्यानंतर मार्केटमध्ये एक तर एंट्रीज करायची नाही. हे अशा कंडिशनमध्ये आहे की नाही मार्केटमध्ये एंट्री करा टाळायचं जोपर्यंत आपल्याला कन्फर्मेशन मिळत नाही. थोडक्यात समजून चाला, ही वरची लाईन आहे एखादी रेजिस्टन्स. इथं काय होणार, मार्केट असं पटकीनं वर जाणार, वर गेल्यानंतर चला 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 बसा बसा म्हणून सगळेजण बाय करणार. पण मार्केट ज्या वेगाने गेले त्याच वेगाने खाली येते आणि मार्केट वरती फक्त एक वीक सोडते. आणि वीकमध्ये आपण अडकलो असतो आणि त्यानंतर फक्त आपण देवाचं नाव घेतोय की इथनं मार्केट वर जाऊन दे. पण हा फेक ब्रेकआउट असतो आणि मार्केट परत खाली येणार आणि खाली आपला एसेल खाईपर्यंत मार्केट काय थांबत नाही. त्यामुळे अशा वीक दिल्यानंतर फेक ब्रेकआउट असतो, त्यामध्ये अडकायचं नाही. उपाय काय, अशामध्ये ट्रेड घ्यायचं नाही, थांबायचं कन्फर्मेशनसाठी. दुसरा एक प्रकार काय होतोय, मार्केट वीक देत नाही, एक स्ट्रॉंग कॅन्डल बायची करते. आणि स्ट्रॉंग कॅन्डल बायची झाल्यानंतर बरेच जणांना वाटते की स्ट्रॉंग कॅन्डल झाल्या, हा ब्रेकआउट ओरिजिनल आहे, चला बसा काढा आपलं सगळं पैसे, घुसवा सगळे यामध्ये लॉट साईज. त्यानंतर लगेच दुसरीच कॅन्डल, जेवढी मोठी कॅन्डल झाली होती तेवढीच मोठी रेड कॅन्डल इथं खाली होते आणि सगळ्यांचं एसेल एका डावात, एका दणक्यात, एका सपाट्यात मार्केट इथं खाते. खाल्ल्यानंतर काय होते, त्यानंतर पुन्हा देवाचं नाव घ्यायला लागते, पण मार्केट काय आपल्याला सोडत नाही. मग काय करायचं, त्यामुळे ही पण पद्धत चुकीची आहे. तिसरी पद्धत बघा, तिसरी पद्धत अशी आहे, मार्केटला ब्रेकआउट करून द्यायचा, त्यानंतरची एखादी आणखी कॅन्डल करून द्यायची. अशा 1-2 कॅन्डल कन्फर्मेशन झाल्यानंतर मग आपण तो जो ब्रेकआउट आहे तो जेन्युइन आहे किंवा कन्फर्म आहे म्हणून आपण जाऊ शकतो. हा एक झाला मुद्दा पहिला. दुसरा मुद्दा काय आहे, जे की अत्यंत ऑथेंटिक मानलं जाते, व्हॉल्यूम नावाचं जे इंडिकेटर आहे ते जर आपण लावलं, ते खाली ज्यावेळी एखाद्या सपोर्टवर मार्केटनं ब्रेक केला, समजून चाला मार्केटनं एवढी मोठी कॅन्डल ब्रेक केला, पण खाली व्हॉल्यूम जर वाढत नसेल, व्हॉल्यूम मात्र तेवढ्या दिसत असेल, म्हणजे व्हॉल्यूमच्या बी खाली कॅन्डल असतात त्या इंडिकेटरमध्ये, त्या जर वाढत नसतील, व्हॉल्यूमच्या कॅन्डल आपल्याला बारक्याच दिसतात, कमी दिसतात, तर ओळखायचं हा जो ब्रेकआउट झाला आहे तो फेक आहे, तो रिअल नाही आहे. पण जर एखाद्या सपोर्टला मार्केट स्ट्रॉंगली ब्रेक करते आणि व्हॉल्यूममध्ये पण आपल्याला स्ट्रॉंगली मोठ्या कॅन्डल किंवा मोठ्या व्हॉल्यूम दिसत आहे, तर ओळखायची हा जो ब्रेकआउट आहे तो रिअल आहे. त्यामध्ये आपण व्हॉल्यूमचं कन्फर्मेशन ह्याला घेऊन फेक ब्रेकआउट आहे का रिअल ब्रेकआउट आहे हा ओळखू शकतोय. त्यामुळे व्हॉल्यूमची याला मदत घ्यायची. त्यामुळे फेक ब्रेकआउट आणि रिअल ब्रेकआउट आपल्याला या आधारे कळू शकतोय आणि मग आपण त्यामध्ये गंडण्याचं प्रमाण कमी होऊ शकते. त्यानंतर आणखी एक मुद्दा यामध्ये असा आहे, तो मुद्दा म्हणजे व्हॅल्यू म्हणजे काय माहिती आहे का, की एखाद्या प्राईजवर किती ऑर्डर्स लागलेले आहेत. समजून चाला हिथं तर मार्केटला मोठ्या प्लेअरना गंडवायचं आहे, त्यामुळे ते व्हॉल्यूम वाढणार नाही. फक्त काय होणार, रिटर्नला गंडवण्यासाठी एखादी मोठी कॅन्डल फक्त करणार आणि मार्केट हाय तसं एसेल करण्यासाठी खाली येणार. त्यामुळं व्हॉल्यूममध्ये वाढ होणार नाही, व्हॉल्यूम तेवढाच राहणार. कारण की एखाद्या लेवलवरती, एखाद्या प्राईजवरती किती ऑर्डर्स मोठ्या प्रमाणात लागलेले आहेत ते व्हॉल्यूम आपल्याला दाखवत असते. पण जर व्हॉल्यूममध्ये पण वाढ झाली, व्हॉल्यूमचे कॅन्डल पण मोठ्या झाल्या, ह्याचा अर्थ काय झाला की ह्या सपोर्टवरती किंवा ह्या लेवलवरती मोठ्या प्रमाणात ऑर्डर तयार झाल्या आहेत, मोठ्या प्रमाणात बाहेर आलेल्या आहेत, त्यामुळे व्हॉल्यूम वाढलेला आहे. त्या म्हणजे काय झालं, हे जेन्युइन आहे. इथं मोठ्या प्रमाणात ऑर्डर प्लेस झालेले आहेत, म्हणजे मार्केटला इथं मोठ्या प्रमाणात बाहेर सापडलेले आहेत, इथं फेक काय झालेलं नाही, ह्याचा आपण आधार घेऊ शकतोय आणि त्या प्रकारे आपण हा फेक ब्रेकआउटपासून वाचू शकतोय. तर हा एक प्राइस ॲक्शनचा चौथा घटक आहे जो आपण ह्यातून समजून घेतला. आता आपण प्राइस ॲक्शनचा 5वा पॉईंट बघणार आहे. ह्या 5व्या पॉईंटमध्ये काय येतं, मार्केट स्ट्रक्चर. प्रत्येक मार्केटमध्ये मार्केटला स्ट्रक्चर असते. काय स्ट्रक्चर आहे, मार्केट अंधाधुंद कसं म्हणून काम करत नाही. मार्केट एकतर अप ट्रेंड असणार, नाहीतर डाऊन ट्रेंड असणार, नाहीतर साईडवेज असणार. ह्यालाच मार्केटचं स्ट्रक्चर म्हणायचं. ह्याच्या पलीकडे काही नाही. मार्केट एक तर अप ट्रेंडला आहे, एक तर डाऊन ट्रेंडला आहे किंवा साईडवेज आहे. म्हणजेच हे मार्केटचे स्ट्रक्चर आहेत आणि हे 3 मार्केटचे स्ट्रक्चर समजून घ्यायचे. कारण की जर मार्केट अप ट्रेंडला असेल तर त्यावेळी आपण शक्यतो जर बिगिनर असाल तर मार्केटच्या विरुद्ध न जाता मार्केटमध्ये बाय करण्याच्या ऑपॉर्च्युनिटी शोधायच्या. मार्केट जर डाऊन ट्रेंडला आहे तर त्यामध्ये मार्केटमध्ये सेल करण्याच्या ऑपॉर्च्युनिटी शोधायच्या. आणि ज्यावेळी मार्केट साईडवेज आहे त्यावेळी मार्केटपासून पळत लावून जाऊन उभं राहायचं, दूर राहायचं. कारण साईडवेज मार्केटमध्ये बऱ्याच वेळा स्टॉप लॉस लागण्याची शक्यता असते. तर हे कशा प्रकारे असतं ते आपण इथं बघूया. आता इथं बघू शकतो मार्केटमध्ये अप ट्रेंड तो कशा प्रकारे काम करतोय. इथं मार्केटमध्ये एक पहिला हाय तयार होणार आणि लो तयार होणार, इथं पण सगळं ठीक आहे. पण त्यानंतरचा हाय ह्या मागच्या हायपेक्षा वर असेल तर त्याला हायर हाय म्हणायचं आणि त्यानंतरचा लो हा मागच्या लोपेक्षा वर असेल तर लोअर हाय म्हणायचं. त्या प्रकारे मार्केट हायर हाय करत राहतं आणि त्या प्रकारे मार्केट लो त्यानंतर लोअर हाय करत राहतं.
कळलं का? म्हणजे ह्या लोपेक्षा हे लो वरचा होते, ह्या लोपेक्षा हो लो वरचा होते. त्याच प्रकारे मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये काय करते, मार्केट पहिल्यांदा लो तयार करते आणि एक हाय तयार करते. त्यानंतरचे जे लो आहे तो मागच्या लोपेक्षा लोअर लो असतोय. त्यानंतरचा जो लो आहे तो मागच्या लोपेक्षा लोअर लो असते. आणि हाय काय होते, मागच्या हायपेक्षा लोअर हाय होते आणि या हायपेक्षा लोअर हाय होते. आणि आता नेक्स्टला समजून चला, मार्केटनं हाय केला आहे, परत मार्केट खाली आलं आणि ही जो लो आहे ना, ह्या लोच्या खाली मार्केटनं असा लो तयार केला तर काय ओळखायचं, मार्केटने त्याचा स्ट्रक्चर चेंज केला, मार्केटने त्याचं जे वागणं आहे त्याचं बिहेवियर आहे चेंज केलं. आता मार्केट इथून काय काय करू शकते, दोन गोष्टी करू शकते. एक तर मार्केट आता कन्सोलिडेशन झोनमध्ये जाऊ शकते किंवा मार्केट इथं मागचा जो हाय केला आहे त्या हायच्या वरनं जाता इथूनच खाली फिरू शकते आणि नवीन लोअर लो करू शकते. म्हणजे मार्केट याचं स्ट्रक्चर अप ट्रेंडचा स्ट्रक्चर ब्रेक करून एक तर कन्सोलिडेशन झोनमध्ये जाणार किंवा लोअर झोनमध्ये जाणार. अशा प्रकारे मार्केटचे स्ट्रक्चर आहेत. आणि तिसरा स्ट्रक्चर आहे तो म्हणजे काय, झोन. एका झोनमध्ये मार्केट आहे, मार्केट सॅडवेज राहतं आणि बऱ्याचदा टाईम मोस्ट ऑफ टाईम मार्केट जे असतं ते एका झोनमध्ये असतं, एकाच फक्त लेवलच्या किंवा एका झोनमध्ये मार्केट असतं, त्याला आपण सॅडवेज मार्केट म्हणतो. यापासून थोडं लांब राहायचं कारण ह्याच्याजवळ गेल्यानंतर फक्त चटकं बसतात, बाकीचं काय नाही. तर हा प्राइस ॲक्शनचा 5वा पॉईंट आहे तो आपण इथं क्लिअर केला. आणि आता आपण या प्राइस ॲक्शनच्या ह्या पूर्ण कन्सेप्टमध्ये शेवटचा कन्सेप्ट बघायचा आहे. हा कन्सेप्ट समजला की तुम्हाला पूर्ण प्राइस ॲक्शन समजलं. प्राइस ॲक्शन इथं संपतं, इथं समाप्त होते. प्राइस ॲक्शनमध्ये ह्याच्यापेक्षा बाहेर काही नाही. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजेच प्राइस ॲक्शन, ह्या सगळ्या गोष्टीवरती काम करणं म्हणजेच प्राइस ॲक्शनवरती काम करणं. शेवटचा पॉईंट आहे, शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे डाऊ थेरी. डाऊ थेरी काय आहे ही थोडक्यात समजून घ्या. चार्ल्स डाऊ नावाचे एक ट्रेडर होते. त्यांनी काय सांगितलं, त्यांनी निरीक्षण केलं म्हणजे मार्केटमध्ये की चार्टमध्ये असे त्याने 6 पॉईंट काढले. ॲक्च्युली 6 पॉईंट काढलेत पण 6 पॉईंट आता जास्त वर्क होत नाही त्यामुळे तो आपण यामध्ये घेतले नाही, फक्त 5 पॉईंट काढलेत. तर त्यांनी सांगितले की ह्या 6 पॉईंटवरती जर तुम्ही काम केलं किंवा ह्या 5 किंवा 6 पॉईंटला तुम्ही जर फॉलो केलं, ह्या डीपमध्ये जर तुम्ही ॲनालायसिस केलं तर मार्केट तुम्हाला पैसे कमवून देऊ शकतं. मार्केट वर्क होते. त्यामुळे ह्या 6 पॉईंटला फॉलो करा, ह्या 6 पॉईंटच्या मागं लागा, ह्यांना समजून घ्या आणि ह्याच्यावरती काम करा. मार्केट तुम्हाला रिवॉर्ड देईल. त्यामुळे त्याला आपण म्हणलं जातं की डाऊ थेरी. चार्ल्स डाऊ यांनी त्यांचे 5-6 पॉईंट मांडलेले आहेत, मार्केटचा व्ह्यू मांडलेला आहे, त्याच्यावरती ते काम करत होते आणि ते जर त्यावरती काम केलं तर मार्केट आपल्याला रिवॉर्ड देतं असते म्हणतात. तर ते 5 पॉईंट होते. तुम्ही फक्त डाऊ थेरीवरती सुद्धा काम करून, बरेच जण असे जण आहेत की फक्त डाऊ थेरीवरती काम करतात आणि त्यामुळे त्यांना रिवॉर्ड मिळते. थोडक्यात आत्तापर्यंत आपण जे 5 पॉईंट बघितले आहेत ना त्याचा हा समप आहे. म्हणजे ते सगळे 5 पॉईंट ह्यामध्ये क्लिअर झालेले आहेत किंवा कव्हर झालेले आहेत. त्याचाच हा एक सारांश आहे, ते म्हणजे डाऊ थेरी. मी काय घेतोय की तुम्हाला कळावं की आपण डाऊ थेरीचे जे काही सगळे कन्सेप्ट आहेत ते आपण ऑलरेडी 5 पॉईंटमध्ये क्लिअर केल्यात. आता फक्त वरवर तुम्हाला मी ह्यामध्ये सांगेन की कसं कसं काय आहे. डाऊ थेरीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी सांगितले ट्रेंड. त्यांनी कुठले कुठले पॉईंट सांगितल्यात. जो पहिला त्यांनी पॉईंट सांगितला तो म्हणजे ट्रेंड. ट्रेंडमध्ये त्यांनी सांगितले की मार्केटमध्ये 3 प्रकारचे ट्रेंड आहेत. कुठले ट्रेंड आहेत, जो आपण आत्ताच मागाशी बघितला, अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड आणि कन्सोलिडेशन. हे ट्रेंड मार्केटमध्ये आहेत आणि आपल्याला ते ट्रेंड पकडता आले पाहिजे, ते ट्रेंड समजले पाहिजेत. हा पॉईंट काय सांगतात हा जरा समजून घेणं गरजेचं आहे. हा जरा महत्त्वाचा पॉईंट आहे. तो म्हणजे त्यांनी प्राइसच्या 3 फेज सांगितल्या. प्राइसच्या 3 फेज असतात. प्राइस मुवमेंट कशी करते किंवा का करते त्यासाठी तिने 3 फेज सांगितल्या, त्या समजून घ्या. त्या 3 फेज तिने सांगितल्या. पहिली फेज सांगितली ॲक्युम्युलेशन, दुसरी सांगितली एक्सपान्शन आणि तिसरी सांगितली डिस्ट्रीब्युशन. आता ही तयार कशी होते तर मोठे प्लेयर आणि छोटे प्लेयर मिळून ही सगळं डिस्ट्रीब्युशन ॲक्युम्युलेशन तयार होते. तर ते कसं तयार होते पण आता उदाहरणासहित आपण इथं आता बघूयात. ज्यावेळी एखादा मार्केट किंवा एखादा स्टॉक, एखादा शेअर एकाच ठिकाणी असा कन्सोलिडेशन होत असतो, असा होत असतो, त्यावेळी समजून चालायचं इथं ॲक्युम्युलेशन होत आहे. ॲक्युम्युलेशन म्हणजे काय होते तर जे मोठे प्लेयर आहेत किंवा बिग प्लेयर म्हणूया किंवा त्यांना आपण म्हणतो ना FII वगैरे, हे काय करतात इथं तो स्टॉक घेत असतात, इथं तो विकत घेत असतात किंवा ते स्वतः बाय करत असतात, कमी किमतीवर बाय करत असतात. आणि एकदम बाय करत नाहीत ना, ते थोडं बाय करत असतात. त्यामुळे इथं काय होते ॲक्युम्युलेशन होते. इथं रिटेलर काम करत नाही, इथं रिटेलर फक्त बघत बसला असतो. त्यामुळं ही पहिली फेज त्यांनी सांगितली ॲक्युम्युलेशनची. दुसरी फेज काय होत्या, मार्केटला ब्रेक करून वर जायला लागते. वर जायला लागल्यानंतर हिथं वर गेल्यानंतर रिटेलच्या लक्षात येते मार्केट वर चाललंय, आता आपण ह्या स्टॉकवर चाललाय, आपण ह्याला पकडलं पाहिजे. त्यामुळं हिथं मोठ्या प्लेअरचं काम झालं असते. छोटा प्लेअर इथं घुसतोय, त्याला म्हणायचं एक्सपान्शन, तो इथं एंट्री करायला सुरुवात करतोय. हा दुसरा मुद्दा. तो इथं स्टॉक घेतोय, चला वर चालले, घेऊया. जर तसं वर जाईल तसं हा एंट्री करायला जातो आणि इथं एक्सपान्शन करतोय, तो स्टॉक घेत असतोय. आणि ठराविक काळा गेल्यानंतर जे मोठे प्लेअर आहेत ते जास्त किमतीला ह्या रिटेलरना ह्यो स्टॉक चिटकवतात, त्याला म्हणजे घ्यायला लावतात. त्यानं घेतला की इथनं पुढे सुरू होते डिस्ट्रीब्युशन. म्हणजे परत हे काय करतात, आपलं प्रॉफिट बुकिंग करायला सुरुवात करतात, आपला फायदा काढायला सुरुवात करतात, आपला स्टॉक विकायला सुरुवात करतात. त्यामुळे डिस्ट्रीब्युशन होऊन मार्केट इथून खाली यायला लागते. मग ह्यात फायद्यात कोण राहिला,
हा प्लेअर फायद्यात राहिला, कारण की ह्यानं कमी किमतीवर अक्युम्युलेशन केलं, वरती जाताना जास्त किमतीवर आपला रिटेलर आला, ह्यो इथं घ्यायला लागला. ह्याने जर थोडं बहुत प्रॉफिट काढून विकलं तर बरं आहे, पण आणखीन वर जाईल, वर जायगा, वर लांबा जायगा म्हणून जर हिने ठेवलं तर तिसरी फेज जे मोठे प्लेअर आहेत डिस्ट्रीब्युशन करणार, आपलं जे प्रॉफिट आहे बुक करायला सुरुवात करणार आणि मार्केट पुन्हा खाली येणार. ह्या तिने 3 फेज सांगितल्या. ह्या 3 फेज कशात समजला तर प्रत्येक चार्ट बघताना ह्या 3 फेजमध्ये काम झाले का बघा तुम्ही. अनेक सांगायचा मुद्दा माझा मागाशी राहून गेला, कधीही मोठ्या टाइम फ्रेमवर चार्ट बघायचा प्रयत्न करा. मोठ्या टाइम फ्रेमवरती जे चार्ट आहेत किंवा आता पण जे आपण कन्सेप्ट बघितल्या त्या मोठ्या टाइम फ्रेमवरती म्हणजे 15 मिनिटाच्या वरच्या टाइम फ्रेमवरती खूप चांगल्या काम करतात. 5 मिनिटाच्या तुम्ही खाली आल्यानंतर थोडंसं तिथे काम करायचं बंद होतात आणि एका मिनिटावरती तर चुकून सुद्धा बघू नका. एका मिनिटावरती माझं वैयक्तिक मत आहे गॅम्बलिंग चालतं, त्यामुळे अजिबात करू नका. 5 मिनिटं आणि त्याच्यावरती जर तुम्ही काम करायला लागला तर तुम्हाला आणखीन जास्त चांगले रिझल्ट बघायला मिळतील. तर त्यांचा हा दुसरा पॉईंट आपण बघितला डाव थेअरीचा, पहिला बघितला, दुसरा बघितला. तिसरा काय सांगतात ते प्राइस डिस्काउंट एव्हरीथिंग, म्हणजे ह्यांना काय सांगायचं आहे की प्राइस आहे मुवमेंट ते आपल्याला ऑलरेडी सगळं सांगत असते. थोडक्यात काय माहिती आहे का, आपण सगळ्यात शेवटचा दुवा आहे बघा. डाव थेअरी सांगते की आपण सगळ्यात शेवटचा दुवा आहे, तुम्ही न्यूजमध्ये कुठली गोष्ट करत जाऊ नका. थोडक्यात उदाहरण तुम्हाला देतो, जे आपल्या गव्हर्नमेंटच्या इलेक्शन झाले त्यावेळी काय होतं, 4 जूनला काय रिझल्ट होता, त्याच्या आधीच मार्केटने काम केलं असते. म्हणजे न्यूज येण्याच्या आधीच एखादी जर पॉझिटिव्ह न्यूज असेल तर त्या आधीच मार्केटनं पॉझिटिव्ह काम केलं असते. 4 जूनच्या आधीच मार्केट बराच वेळा अपट्रेंड केलं होतं, पण नेमकं 4 जूनला आणि त्यानंतर बघा तर मार्केट म्हणजे पडलेलं दिसते. का दिसते, कारण त्यानंतर प्रॉफिट बुकिंग झाले किंवा त्यानंतर मार्केटनं रिटेलर आलेले आहेत त्यामध्ये. त्यामुळे एखादी पॉझिटिव्ह न्यूज असेल तर मार्केट त्याच्या आधीच वर्क झालेलं असते पॉझिटिव्ह साईडला, आणि जर एखादी निगेटिव्ह न्यूज असेल तर मार्केट त्याच्या आधीच निगेटिव्ह साईडला वर्क झालेलं असते. त्यामुळे न्यूज बेसवर किंवा न्यूज आज येणार आहे, आज न्यूज आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये अंदाज होऊन काम करू नका, कारण की मार्केटनं प्राइस डिस्काउंट एव्हरीथिंग आधीच मार्केटनं ते सगळं काम केलं असते. प्राइसनं आधीच ती मुवमेंट दिलेली असते. त्यामुळे न्यूजवरती अजिबात राहू नका. फॉरेक्सवाल्यांतर मला आवर्जून सांगायचं आहे, न्यूज ट्रेडिंगमध्ये तर लय मोठा कडक हे असते बऱ्याच जणांना, म्हणजे न्यूजमध्येच ट्रेडिंग करायचं त्यांना आवडते. न्यूजमध्ये एखाद्या वेळीच तुम्हाला फक्त प्रॉफिट होऊ शकते. न्यूज इम्पॅक्टच्या वेळी अजिबात ट्रेडिंग करू नका. आपण खूप खालच्या लेवलचे आपण लेअर आहे, आपल्यापेक्षा मोठमोठी माणसावर बसलेले आहेत, त्यांना सगळ्या गोष्टी म्हणजे एक लक्षात घ्या, आपण जर 1 लाख घेऊन बसलोय, मी नेहमी म्हणतोय कोणतं 100 करोड घेऊन बसले, तो या न्यूज इम्पॅक्ट ह्या गोष्टीसाठी तिने किती फिल्डिंग लावले असणार आहे. त्यामुळे हे मोठे प्लेअर आहेत ना, त्यांना ऑलरेडी सगळा गेम माहीत आहे, त्यामुळे तिथे घुसतात, तिथे करतात. आणि रिटेलर बिचारा ह्यांच्यामध्ये पिचून मरतोय. त्यामुळे न्यूज सेशनच्या वेळी 5-10 मिनिटं राहा ना बाजूला, एवढं असं काय घोडा आडले, त्यावेळी बाजूला राहून 10-15 मिनिटांना थोडं आपल्या बाजूला मार्केटांचं काम करूया. त्यामुळे न्यूजच्या वेळी थोडं मार्केटपासून लांब राहा. फॉरेक्स आणि इतर सुद्धा गोष्टीमध्ये न्यूजचा जो इम्पॅक्ट असतो तो ऑलरेडी मार्केटमध्ये दिसून गेलेला असते. प्राइस आधीच डिस्काउंटमध्ये आपल्याला सगळं करून गेलेलं असत्या. न्यूज वेळी तिथं ऑलरेडी डॉट न्यूजच्या टायमाला काय होत नसते. त्यामुळं डाव थेरीचा एक तिसरा पॉईंट आहे, तिने त्यामध्ये प्राइस डिस्काउंट एव्हरीथिंग म्हणून त्यामध्ये ह्या गोष्टी क्लिअर केल्या आहेत. त्याची उदाहरण आपण बघितली, इलेक्शनचं उदाहरण बघितलं किंवा अदानींचं बघा तुम्ही, ते आधीच पडत होतं आणि ज्यावेळी खऱ्या अर्थाने रिपोर्ट आला त्यावेळी मार्केट मात्र अदानीचे शेअर्स पडत नव्हते. म्हणजे काय होत होतं, आधीच ते कार्यक्रम होऊन गेला होता. चौथा मुद्दा डाव थेरीमध्ये सांगितला आहे तो म्हणजे ट्रेंड कंटिन्यू अंटिल रिव्हर्सल. म्हणजे त्याने काय सांगितलं आहे, ट्रेंडला फॉलो करा, ट्रेंड इज आवर फ्रेंड. जोपर्यंत ट्रेंड रिव्हर्सल होत नाही तोपर्यंत ट्रेंडमध्ये आपण त्या ट्रेंडच्या बाजूने राहिले पाहिजे. थोडक्यात काय, मगाशीच आपण जे बघितलं, जर मार्केट हायर हाय करत राहिले तर आपण काय केलं पाहिजे, ज्यावेळी मार्केट लो करते किंवा ज्यावेळी मार्केट पुलबॅक येते त्यावेळी आपण बाय साईडचा ट्रेड शोधला पाहिजे. आणि ज्यावेळी मार्केट लोअर लो करते त्यावेळी आपण काय केलं पाहिजे, मार्केट ज्यावेळी पुलबॅक करेल त्यावेळी आपण सेल सॅटला बसलं पाहिजे. थोडक्यात ट्रेंडमध्ये मार्केटमध्ये आपण त्या ट्रेंडच्या बाजूने बसलं पाहिजे, तो ट्रेंड फाइंड आउट केला पाहिजे. आणि ज्यावेळी तो ट्रेंड मार्केट सोडेल, थोडक्यात आता समजून चला की हे हायर हाय करत राहिले पण मार्केट अचानक कॉन्सोलिडेशनमध्ये गेलं किंवा एकदम मागचा जो लो आहे तो मार्केटने ब्रेक केला आणि परत असा थोडासा पुलबॅक दिला आणि खाली चाललं, तर तिथं काय ओळखायचं, मार्केटने रिव्हर्सल घेतला आहे. मार्केटने ज्या जो अपट्रेंड केला होता तो आता ब्रेक केला आहे, मार्केट रिव्हर्सल घेण्याची शक्यता आहे. त्यावेळी इथं आपण बाय साईडला बसायचं नाही, त्यावेळी आपण वेट करायचं. एकतर आपण सेल साईडच्या पोझिशनची वाट बघायची किंवा मार्केटला डाऊन ट्रेंड कंटिन्यू करून द्यायचा आणि डाऊन ट्रेंड कंटिन्यू मार्केट करायला लागलं की मग सेल साईडला बसायचं. थोडक्यात त्यांनी सांगितलं ट्रेंड कंटिन्यू अंटिल रिव्हर्सल. जो ट्रेंड मार्केटने पकडला आहे, डाऊन असून दे किंवा अप असून दे, त्या बाजूला पोझिशन घ्यायचा प्रयत्न करा. आणि ज्यावेळी मार्केट रिव्हर्सल करल, तो ट्रेंड मोडल, तो ट्रेंड ब्रेक करल, स्ट्रक्चर ब्रेक करल, त्यावेळी त्या बाजून बसायचा प्रयत्न करायचा. तोपर्यंत ट्रेंड इज आवर फ्रेंड. हा चौथा पॉईंट आहे. आणि शेवटचा 5वा पॉईंट त्यांनी सांगितले व्हॉल्यूम कन्फर्म ट्रेंड. म्हणजे त्यांनी सगळ्यात जास्त महत्त्व दिलं ते व्हॉल्यूमला दिले. त्यांनी सांगितले जर तुम्ही एखादा ट्रेंड फॉलो करताय,
जर तुम्ही एखादा ट्रेंड फॉलो करताय तर त्यासोबत व्हॉल्यूम बघा, त्यासोबत जे मागाशी आपण डिस्कस केलं तेच परत येत आहे, व्हॉल्यूम बघा. जर व्हॉल्यूममध्ये आणि ट्रेंडमध्ये साम्य तुम्हाला वाटत असेल तर त्या बाजूने करा, पण व्हॉल्यूम काय तर वेगळं सांगते आणि ट्रेंड काय तर वेगळं सांगते तर व्हॉल्यूमच्या बाजूने जावा. कारण की ट्रेंड होत असताना जर व्हॉल्यूम पण त्या दिशेने चांगल्या स्ट्रॉंग होत असतील तर तो कंटिन्यू होईल, पण व्हॉल्यूममध्ये जर गडबड वाटायला लागली तर ट्रेंड रिव्हर्स होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ट्रेड घ्यायचा थांबा किंवा तिथं ट्रेडिंगपासून थोडंसं बाहेर व्हा आणि मार्केटला त्याचं स्ट्रक्चर पूर्ण करून द्या. ते ब्रेक करणार असेल तर मग तुम्ही त्या बाजूला बसू शकताय. आज तिने ह्यातून सांगितलेलं आहे, हे थोडक्यात तुम्हाला मी वरवरचं सांगितलेलं आहे. तर एकूणच हे जे आता आपण डिस्कस केले हे सगळे 6 मुद्दे, ह्या सगळे पॉईंट प्राइज ॲक्शनमध्ये ह्याच्या बाहेर काही नाही. तुम्ही आता ही जे डाव थिअरी आहे, हे डाव थिअरी जर तुम्ही समप बघितला तर जे पहिले आपण 5 पॉईंट बघितले त्या 5 पॉईंटमध्येच हे सगळे पॉईंट क्लिअर झाले आहेत, म्हणजेच डाव थिअरी आहे. थोडक्यात प्राइज ॲक्शन जे मी आता तुमच्याशी पॉईंट डिस्कस केले ह्याच्या बाहेर प्राइज ॲक्शनचा एकही पॉईंट नसतो. ह्या सगळ्या पॉईंटवरती काम करणं. आता वाढवायचं म्हटल्यानंतर मी खूप काही वाढवू शकलो असतो. चार्ट पॅटर्न 100 दाखवणार, कॅन्डलस्टिक 100 दाखवणार, उगाच मुव्हिंग ॲव्हरेज घुसवणार, उगाच इंडिकेटर घुसणार, कारण की मुव्हिंग ॲव्हरेज इंडिकेटर प्राइज ॲक्शनमध्ये येतच नाही. तर ह्या गोष्टी आणि एवढ्याच गोष्टी प्राइज ॲक्शनमध्ये आहेत. ह्याच गोष्टी सातत्याने करणे, सारखं करणे आणि करतच राहणे आणि प्रॅक्टिसनंतर ह्या गोष्टीवरती कमांड येणे आणि कमांड आल्यानंतर आपण नेमकं प्राइज ॲक्शनमधल्या कुठल्या गोष्टी आपल्यासाठी वरदान आहेत हे जाणून घेणं आणि त्या गोष्टी फॉलो करणं आणि त्या गोष्टीसाठी इतर गोष्टींचा कन्फर्मेशन म्हणून आधार घेणं. त्यानंतर तुम्ही प्राइज ॲक्शनवरती मास्टरकी मिळू शकताय, त्यावरती बाप होऊ शकताय आणि कालांतरानं प्राइज ॲक्शन तुम्हाला इतकं काय कमवून देईल की तुम्ही त्याचा विचार करू शकत नाही. मला जितकं माहिती आहे, जितकं मला जमलं ते तुमच्याशी मी डिस्कस करण्याचा प्रयत्न केला. आपल्या ट्रेड विथ चेतन चॅनलला, यूट्यूब चॅनलला, इंस्टाग्राम चॅनलला आणि टेलिग्रामला नक्की फॉलो करा. पाहत राहा ट्रेड विथ चेतन. थँक्यू, धन्यवाद, जय बाळूमामा.